पौर्णिमेचं चांदणं ज्याप्रमाणे सर्वांना शीतलता देणार असतं, त्याप्रमाणे दैवी संपत्तीनं युक्त अंतःकरण हे सर्व प्राणी मात्रांवर दया करणार असतं. भगवान श्री ज्ञानोबा यांनी दयेबद्दल व्याख्या करताना सांगितलं, दया तेथ धर्म, धर्म तेथ सुखागमो, सुखी पुरुषोत्तमो असे जैसा. अंतःकरणामध्ये सर्व प्राणी मात्रांबद्दल दया जर असेल तर दया हाच आपल्या जीवनामधला सर्वात मोठा धर्म आहे. दया असेल तरच धर्म घडेल. दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान. तुलसी दया न छोड़िए, जब तक घट में प्राण. धर्माचं मूळ जर असेल तर दया आहे. जीवनामध्ये दया धारण करा. आणि ती दया कुणाबद्दल तर यच्चयावत सर्व प्राणी मात्रांबद्दल. पशु असो, पक्षी असो, वृक्ष असो, संपूर्ण निसर्गावर प्रेम करा. आपण निसर्गावर प्रेम केलं, निसर्गावर दया केली तर निसर्ग आपल्यावर प्रेम करतो. या जगामध्ये समाजाने, जगातल्या प्राणी मात्रांनी आपल्याशी कसं वागावं हे आपल्या हातामध्ये नाहीये, पण आपण त्यांच्याशी कसं वागावं हे आपल्या हातामध्ये आहे. जग बदलण्याकरता आपण समर्थ नाही. जग ज्याने निर्माण केलं तो जगदीश जगामध्ये कुठल्याही प्रकारचं परिवर्तन करण्याकरता, बदल करण्याकरता समर्थ आहे. आपण एवढं करायचं की आपण आपल्यामध्ये बदल करायचा. सर्वांवर आपण प्रेम करायचं. दया हाच धर्म आहे आणि धर्म हा सुखाचं कारण आहे. धर्म असेल तर सुख प्राप्ती होते आणि सुख असेल, सुखी जीवन असेल तर आणि तरच आपल्याला भगवंताची प्राप्ती होते, अन्यथा नाही होत. म्हणून तुकोबारा यांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती. ज्या वेळेला आम्ही जगदीश्वर भगवंताच्या प्राप्तीची साधना करतो, त्या साधनेमध्ये आम्हाला वृक्ष, वेली, पशु, पक्षी, संपूर्ण निसर्ग आमच्या जवळ येतो. आम्ही निसर्गाच्या जवळ जातो, निसर्गावर प्रेम करतो आणि हे भगवत प्राप्तीचं खरं साधन आहे. निर्वैर भावे सर्वभूतांसवे, साधन बरवे हेची. सर्व प्राणी मात्रांबद्दल आपण निर्वैर झालं पाहिजे. कोणाशी वैर करू नये, कोणाशी द्वेष, मत्सर, ईर्ष्या करू नये. तरीच अंगीकार करील नारायण, तरच भगवंत परमात्मा आपला स्वीकार करेल. म्हणून मा हिंसात सर्व भूतानी, कोण्याही प्राणी मात्रांची हिंसा करू नका. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. आणि ज्या वेळेला अंतःकरणामध्ये अहिंसा स्थापन होते, त्यावेळेला त्या अहिंसेचा परिणाम काय होतो तर अहिंसा प्रतिष्ठायाम तत्सन्निधौ